झी 24 तास एक पाऊल पुढे। आयपीएल मधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्यामुळे टीपी सुधींद्रवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे, तर शलभ श्रीवास्तव 5 वर्षांची त्याला बंदी घालण्यात आली आहे। मोहनीश मिश्रा, अमित यादव आणि अभिनव बाली या 3 क्रिकेटपटूंवर 1-1 वर्षाची बंदी घालण्यात आली आहे। डोमेस्टिक क्रिकेट मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी सुधींद्रनं पैसे स्वीकारल्याचं सिद्ध झाल्यामुळे त्याच्यावर कायमची बंदी घालायचा निर्णय घेण्यात आला आहे। दरम्यान एका चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे 5ही क्रिकेटपटू दोषी आढळले होते। या प्रकरणानंतर त्यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली होती। त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यामुळे त्यांना बंदीच्या कारवाईला सामोरं जावं लागतंय। आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये नो बॉल टाकल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेलं होतं। क्रिकेटपटूंना आरोप करण्यात आलेले होते स्पॉट फिक्सिंग केल्याचं, आणि त्या अनुषंगाने बीसीसीआयची आज बैठक झाली आणि या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडून। मेघा, खूप महत्त्वाची बातमी आहे, क्रिकेट विश्वासाठी 5 खेळाडूंवर कारवाई झालेली आहे। काय अधिक तपशील आहेत याविषयी? अमोल, रवी सवानी जे आहे आयसीसीचे जे अँटी करप्शन ब्युरोचे जे चीफ होते आणि सध्या जे बीसीसीआयचे अँटी करप्शन कमिटीचे जे चीफ आहेत, त्यांनी आयपीएल दरम्यान एका खासगी वाहिनीने जे स्टिंग ऑपरेशन केलं होतं त्याची चौकशी करण्यासाठी एक आयोग नेमला होता रवी सवानी यांच्या अध्यक्षतेखाली। आणि सवानी यांनी जो अहवाल बीसीसीआय समोर मांडला होता त्यानुसार बीसीसीआयच्या अनुशासन समिती जी आहे, डिसिप्लिनरी कमिटी आहे, त्यांनी या अहवालानुसार हा निर्णय घेतलेला आहे। यानंतर हे जे 5ही खेळाडू स्टिंग ऑपरेशन मध्ये आढळले होते त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। एक प्रकारचा युवा प्लेयर्स मध्ये हा एक चांगला संदेश दिलेला आहे की याला बळी पडू नये। यामध्ये जो सुधींद्र आहे हा डेक्कन चार्जर्स कडनं खेळायचा हा लेफ्ट आर्म बॉलर होता आणि त्याने नो बॉल साठी जवळपास 40,000 ते 50,000 दरम्यान निगोशिएशन केलं होतं आणि नो बॉल टाकण्यासाठी त्याने एका डोमेस्टिक मॅचेससाठी नो बॉल पैसे घेऊन नो बॉल टाकलेला सुद्धा होता। यामुळे त्याच्यावर लाईफ टाइम आजीवन बंदी घालण्यात आलेली आहे। आणि यानंतर किंग्स 11 पंजाबकडनं खेळणारा जो शलभ श्रीवास्तव आहे हा देखील फास्ट बॉलरच आहे आणि याने देखील नो बॉल टाकण्यासाठी जो 10 लाख रुपयांची मागणी केली होती। या प्रकारचं निगोशिएशन त्याने केलं होतं आणि ह्या दोघांचंही नो बॉल टाकण्यासाठी या दोघांनी पैशांची जी चर्चा केली होती, पैसे स्वीकारले होते टी सुरेंद्रने। यामुळेच सुरेंद्रवर लाईफ टाइम आणि शलभवर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली होती। तर जे उरलेले 3 प्लेयर्स आहेत अमित यादव, मोहनीश मिश्रा आणि अभिनव बाली यांनी आपल्या टीम मधील आपली जी किंमत आहे ती वाढवण्यासाठी निगोशिएशन केलं होतं फ्रँचायझी बरोबर। त्यासाठी त्यांना 1 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे। अमोल, नक्कीच मेघा, आयपीएल सारखे सामने ज्यावेळी सुरू झाले त्यावेळी त्या सामन्यांचा हेतू होता की जे नवोदित टॅलेंट आहे क्रिकेटमधलं त्याला वाव मिळावा, ते खेळाडू समोर यावेत आणि त्याच्यातून त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर निवड करता यावी। मात्र या खेळाडूंचं करिअर हे त्यांचं करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये संपलेलं आहे। या सगळ्याच खेळाडूंचं करिअर एक प्रकारे आता संपलेलं आहे, संपुष्टात आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो का? नक्कीच सुरेंद्रवर तर अशा प्रकारे बीसीसीआयने म्हणले की त्याला बीसीसीआय किंवा तत्सम क्रिकेट ज्या संघटना आहेत भारतातल्या त्या कुठल्याही संघटनेमध्ये ते कुठलाही अधिकारपद स्वीकारू शकणार नाही असं त्यांनी स्पष्ट बीसीसीआय कडनं सांगण्यात आलेलं आहे। आणि यानंतर शलभ श्रीवास्तव बघितलं तर यालाही 5 वर्षांची याच्यावर बंदी घालण्यात आली आहे। त्यामुळे त्याचंही करिअर जवळपास संपुष्टात आले असंच म्हणू शकतो। मात्र अमित यादव, मोहनीश मिश्रा आणि अभिनव बाली यांच्यावर 1-1 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे। या निर्णयाद्वारे एक आयपीएल दरम्यान अनेक प्रकारचे वादविवाद घडले, खास करून हे जे स्टिंग ऑपरेशन झालं मॅच फिक्सिंग प्रकरणी, यामुळे बीसीसीआय आणि आयपीएल खूप वादात सापडली होती। त्यामुळे बीसीसीआयला काही ठोस निर्णय घेणं खूप महत्त्वाचं होतं आणि बीसीसीआयने हा ठोस निर्णय घेऊन युवा प्लेयर्स मध्ये एक संदेश दिलेला आहे की अमिषाला पैशांना तुम्ही बळी पडू नका, क्रिकेटला प्राधान्य द्या, अशा प्रकारचा हा निर्णय घेतलेला आहे। अमोल, नक्कीच मेघा, यापूर्वी सुद्धा इतर देशांमध्ये सुद्धा ज्यावेळी विशेषतः पाकिस्तान सारख्या देशामध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये खेळाडू अडकलेले होते आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली होती। बऱ्याच घटनांमध्ये ही कारवाई नंतर सौम्य करण्याच्या किंवा मागे घेण्याच्या घटना सुद्धा घडताना आपल्याला बघायला मिळतात। अशी शक्यता कितपत दिसते आहे आणि तसं जर झालं तर किंवा असं होऊ न देणं ही किती मोठी जबाबदारी असेल बीसीसीआय समोर?
अमोल, आता बीसीसीआयचे यापूर्वीचे जर निर्णय बघितले तर आपण स्टार आपला जो अतिशय महत्वाचा कॅप्टन होता अझरुद्दीन याच्यावर आजीवन बंदी घातलेली होती. यापूर्वी नयन मोंगिया असेल किंवा अजय जडेजा असेल यांच्यावर 5 वर्षांची बंदी घातलेली होती. पण अद्यापपर्यंत तरी त्यांच्यावर जी आणलेली जी बंदी आहे ती बीसीसीआयने मागे घेतलेली नाहीये. त्यामुळे तो एक जो इतिहास बघितला बीसीसीआयचा निर्णयाचा जो बघितला तर या निर्णयाबाबत बीसीसीआय पुन्हा काही पुनर्विचार करेल अशी शक्यता वाटत नाही. आणि एकंदर आज बीसीसीआयचे अधिकारी जे मीडियाला सामोर येत होते एकंदर त्यांचा आविर्भाव बघतात ते या निर्णयावर पुन्हा काही पुनर्विचार करतील असं वाटत नाही किंवा त्यांनी याच्यावर गंभीर कारवाई करून त्यांना एक प्रकारचे भारतीय जे क्रिकेट क्षेत्र आहे ते स्वच्छ ठेवण्याचे त्यांचे एक प्रकारचे प्रयत्न असतात असं ते पाकिस्तानमध्ये म्हटलं तर त्यांचे एक वेगळ्याच प्रकारचे एक त्यांचं क्रिकेट क्षेत्र किंवा तिकडची जी एक परिस्थिती आहे एकंदरच देशाची किंवा तिथल्या लोकांची जी मानसिकता आहे ती एकदम वेगळी आहे. भारताचं जर बघितलं तर तसं आपण म्हणू शकत नाही. भारतीय लोकांचे एक प्रकारचं क्रिकेटवर वेगळंच आहे आणि यापूर्वी बीसीसीआयने असे कठोर निर्णय घेतलेले आहेत आणि आताही घेतलेले आहेत. तर काही शक्यता जाणवत नाहीये की बीसीसीआय पुन्हा या निर्णयावर पुनर्विचार करेल. अमोल, नक्की धन्यवाद मेघा या सविस्तर माहितीबद्दल. क्रिकेट विश्वातनं एक खूप महत्वाची ही बातमी आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्यामुळे टीपी सुधींद्रवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. शलभ श्रीवास्तववर 5 वर्षांची तर इतर तिघांवर 1 वर्षाची बंदी घालण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा आपण बघूया कुठल्या क्रिकेटपटूवर काय कारवाई करण्यात आलेली आहे. टीपी सुधींद्रवर आजीवन बंदी घालण्यात आलेली आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणाची रक्कम स्वीकारल्याचा टीपी सुधींद्रवर आरोप आहे आणि या गंभीर आरोपाप्रकरणी टीपी सुधींद्रवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. तर शलभ श्रीवास्तववर आयपीएलच्या एकूण 5 क्रिकेटपटूंवर बंदी घालण्यात आलेली आहे. एका चॅनलनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हे 5 क्रिकेटपटू दोषी आढळलेले होते आणि त्यांच्यावर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने आज कारवाई केलेली आहे. 5 खेळाडूंवर एकूण 5 खेळाडूंवर बंदी घालण्यात आलेली आहे. त्यातल्या एका खेळाडूला आजीवन बंदी घालण्यात आलेली आहे. दुसऱ्या खेळाडूवर 5 वर्षांची बंदी घालण्यात आलेली आहे तर इतर तिघांवर 1 वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतो आहोत. ज्यावेळी बीसीसीआयची बैठक झाली त्या बैठकीला बीसीसीआयचे अधिकारी उपस्थित होते. हीच महत्वाची बैठक होती. या 5 क्रिकेटपटूंचं भवितव्याचा फैसला करणारी ही बैठक होती. तिथली ही दृश्य आपण बघतो आहोत. या 5 खेळाडूंवर बीसीसीआयनं बंदी घातली आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.